नमस्कार मित्रांनो, जर का तुम्ही 2026 मध्ये पेट्रोल प्लस सीएनजी कार घेण्याचा विचार करत असाल तर आज आपण पाहणार आहे टॉप 5 सीएनजी कार। यामध्ये कोणकोणते फीचर्स असणार आहेत, काय अपडेट्स वगैरे आपल्याला पाहायला मिळून जाणार आहेत, काय बूट स्पेस पाहायला मिळून जातं आणि सीएनजी मध्ये काय मायलेज आपल्याला पाहायला मिळून जाते, तसेच आणि मायलेज बरोबरच आणि काय फीचर्स वगैरे पाहायला मिळून जातात, बूट स्पेसमध्ये किती बूट्स आपल्याला पाहायला मिळून जातो यांची पूर्णपणे डिटेल्स रिव्ह्यू आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। जर तुम्ही आपल्या व्हिडिओला फर्स्ट टाइम व्हिजिट केला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नक्की शेअर करा आणि सबस्क्राइब करता तर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। चला तर मग आपण पाहूया आपली फर्स्ट सीएनजी कार काय मायलेज असणार आहे, काय प्राइस वगैरे असणार आहे यांचा पूर्णपणे डिटेल्स रिव्ह्यू। चला तर मग पाहूया आपली फर्स्ट सीएनजी कार कोणती असणार आहे। तर होंडाची आपल्याला एक्स्ट्रा आपल्याला पाहायला मिळून जाते। ही एकदम रिलायबल आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही मध्ये आपल्याला पाहायला मिळत होते। ही फॅमिली कारसाठी एकदम बेस्ट आहे। तर ही जी प्राइस आपल्याला 7 लाख पासून बेस मॉडेलची आपल्याला पाहायला मिळून जाते। आता यामध्ये आपल्याला फीचर्स आपल्याला एकदम युनिक फीचर्स पाहायला मिळून जातात। बूट स्पेस वगैरे चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळून जातो आणि युनिक डिझाईन मध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते। आणि तसेच यामध्ये आपल्याला बेस मॉडेल पासूनच सीएनजी आपल्याला यामध्ये पाहायला मिळून जातो। आता आपण पाहणार आहे आपली नेक्स्ट जी सीएनजी कार असणार आहे ती कशी असणार आहे, का तिचे अपडेट्स वगैरे आपल्याला पाहायला मिळून जातात। तर आता आपण पाहूया आपली नेक्स्ट सीएनजी कार म्हणजे टाटा। आपल्या सेफ्टीच्या बद्दल 5 स्टार रेटिंगमध्ये आपल्याला टाटा टियागो पाहायला मिळत होते। यामध्ये 2 सिलेंडर सीएनजी आपल्याला पाहायला मिळत होतो, त्यामुळे बूट स्पेस सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळून जातो। आणि तसेच 2026 मधले जे काही मॉडेल आहेत ते एकदम युनिक आणि वेगळ्या डिझाईनमध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं। आणि तसेच जी प्राइस आपल्याला 6 लाखापासून बेस वेरियंटची आपल्याला पाहायला मिळून जाते। आणि तसेच जर का तुम्हाला सेफ्टीच्या बाबत कोणताही कॉम्प्रोमाइज करायचा नसेल तर तुम्ही ही कार नक्कीच आणि आतापर्यंत जर का व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नक्की शेअर करा आणि सबस्क्राइब करता बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ज्यांना कोणाला छोट्या सेगमेंटमध्ये सीएनजी कार पाहिजे असेल तर होंडा i10 ग्रँड i10 हे आपल्याला पाहायला मिळत होते। त्यामध्ये 2 सिलेंडर सीएनजी पाहायला मिळतो। सेफ्टीच्या बाबतीत सुद्धा ही चांगल्या प्रकारे असणार आहे आणि तसेच रिलायबिलिटीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे असणार आहे। आणि ही आपल्याला 8 लाखापासून जी प्राइस आपल्याला पाहायला मिळून जाते तेही बेस मॉडेलपासून यामध्ये सीएनजी अवेलेबल असतो। आणि तसेच जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नक्की शेअर करा आणि सबस्क्राइब करता बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। चला तर मग आता आपण पाहूया आपली नेक्स्ट कोणती सीएनजी कार असणार आहे, काय त्याचे अपडेट्स वगैरे असणार आहे, काय प्राइस वगैरे आपल्याला पाहायला मिळून जाते। तर नेक्स्ट आपली सीएनजी कार असणार आहे मारुतीची स्विफ्ट। ही सगळ्यात प्रीमियम सेगमेंटमध्ये कार असणार आहे, कारण की लोकप्रिय कार आहे मारुतीमध्ये सीएनजी मध्ये प्लस पेट्रोलमध्ये सुद्धा। पेट्रोलमध्येही तिचं मायलेज चांगल्या प्रकारे पाहायला मिळून जातं आणि प्लस सीएनजी मध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळून जातं। तर ही जी प्राइस आपल्याला 8 लाखापासून तो पाहायला मिळून जाते बेस वेरियंटची। त्यामध्ये सुद्धा बेस वेरियंटमध्ये सुद्धा आपल्याला सीएनजी इन्स्टॉल कंपनी फिटेड पाहायला मिळून जातो। तर आतापर्यंत जर का व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका। आणि आता आपण पाहूया या गाडीची सेफ्टी। या गाडीमध्ये सेफ्टी आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळून जाते। आणि आता आपण पाहूया आपली नेक्स्ट सीएनजी कार कोणती असणार आहे। जर का तुम्ही सेफ्टीचा विचार करून जर का कार घेत असाल तर टाटा पंच तुमच्यासाठी एकदम उत्तम सीएनजी कार असणार आहे। यामध्ये बूट स्पेस सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो आणि कार आपल्याला पाहायला मिळून जाते। आणि तसेच यामध्ये तुम्हाला फीचर्स सुद्धा चांगल्या प्रकारे पाहायला मिळून जातात आणि ब्रॉड आणि मोठ्या सेगमेंटची गाडी आपल्याला ही पाहायला मिळून जाते इतर गाड्यांपेक्षा। चला तर मग आपण पाहूया या गाडीची प्राइस काय असणार। तर या गाडीची प्राइस आपल्या 7 लाखापासून बेस वेरियंट पासून यामध्ये सीएनजी अवेलेबल असणार आहे। आणि तसेच तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नक्की शेअर करा आणि सबस्क्राइब करता बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।